मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा जे विद्यार्थी मिळवणं अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे। तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, तर याबद्दल तुम्हाला मेन सांगणार आहे। त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं कटाप यावर्षी कमी जाणार आहे त्याचं पण कारण तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर मुलाखत आपली कशा प्रकारे होणार आहे, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराद चालक लिपिक या पदामध्ये आपली मुलाखत कशा प्रकारे होणार आहे, मुलाखतमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहे, याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येणार आहे तुम्ही जे विद्यार्थी मिळवणं ते प्रश्न रेटून जाणार आहे, तुमचे मार्क या ठिकाणी वाढणार आहे, तुमचे सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस वाढणार आहे। त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणतं काम आपल्याला देणार आहे, शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणतं काम आपल्याला करायला लावणार आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराद पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला किती मार्क या ठिकाणी पडलेले शिपाई हमाल फराद पदामध्ये हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ मध्ये जे काही शिपाई हमाल फराद चालक लिपिकचं पद आहे तर यामध्ये आपलं मुलाखत होणार आहे। एक लक्षात ठेवा, या पाचही पदामध्ये मुलाखत होणार आहे। सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर बघा लिपिकचा रिझल्ट लागलेला आहे, त्याचबरोबर चालकचा रिझल्ट लागलेला आहे आणि मुलाखत जे विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीला कोणते प्रश्न विचारले जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला उमेदवाराची ओळख याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे, हे प्रश्न रेटून द्या। तर बघा तुमचे नाव विचारले जाणार आहे, गाव विचारले जाणार आहे, शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल विचारले जाणार आहे। त्याचबरोबर कामाची माहिती व तयारी, तुम्ही उच्च शिक्षणाची पदवी घेतली जसं BA BCom BSc तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तर मग असताना मग तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून एवढं मोठं शिक्षण केलं असताना तुम्ही शिपाई पदामध्ये फॉर्म कोण भरला, ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी फराशमध्ये फॉर्म कोण भरला, तुम्ही यामध्ये लिपिकमध्ये कोण फॉर्म भरला, तुम्ही चालकमध्ये कोण फॉर्म भरला, तुम्ही हमालमध्ये कोण फॉर्म भरला, हा प्रश्न नक्की विचारला जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर हे प्रश्न तुम्ही रेटून द्या, हे 100% विचारले जाणारच आहे। आणि त्याचबरोबर आणखीन काय विचारलं जाणार आहे तर बघा न्यायालयात शिपाईचे काय कामं असते, न्यायालयामध्ये हमालाचे कोणते काम असते, न्यायालयामध्ये चालकचे कामं कोणते नाही राहते, न्यायालयामध्ये लिपिकचे कामं कोणते राहते, न्यायालयामध्ये हमालाचे कोणते कामं राहते, फरादचे कामं कोणते राहते, हा प्रश्न विचारला जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर स्थानिक व सामान्य न्यायांचे काही प्रश्न विचारले जाणार आहे। बघा जिल्ह्याची माहिती विचारली जाणार आहे, ऐतिहासिक स्थळ विचारले जाणार आहे, चालू घडामोडी आणि मुंबई उच्च न्यायालयाबद्दल मूलभूत माहिती, त्याचबरोबर मुख्य खंडपीठ कोणते आहे हे काही विचारलं जाणार आहे। त्याचबरोबर शिस्त आणि देहबोली, तर बघा तुम्ही परिधान केलेले कपडे शक्यतो फॉर्मल कपडे तुम्ही या ठिकाणी घाला, तुमची बसण्याची पद्धत आणि बोलण्याची नम्रता यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष ठेवून राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। वरिष्ठांचं जे पूर्ण लक्ष आहे हे आपल्याला राहते, एक लक्षात ठेवा। शक्यतोवर तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वर्तवणूक करा, त्याचबरोबर नम्र तिथं तुम्ही राहा। तर बघा न्यायाधीशांसमोर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बोलताना आवाजात नम्रता आणि आदर असणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर कामाची लाज बाळगू नका, तुम्हाला स्वच्छता किंवा शारीरिक श्रमाचे कोणते काम दिले असते आनंदाने पूर्ण करा, क्षमतेने पूर्ण करा, किंवा तुम्ही या ठिकाणी कामं करा त्यांनी जर सांगितलं, कारण की वरिष्ठांचं पूर्ण लक्ष आपल्याला राहते आणि तुम्ही जर जेवढं तुम्ही त्या ठिकाणी कामचोरपणा केला त्याचबरोबर तुम्ही त्या ठिकाणी लाज शरम बाळगली तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी कमी मार्क्स वरिष्ठ देणार आहे, एक लक्षात ठेवा। ह्या गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं जे विद्यार्थी मित्रांनो मुलाखत होणार आहे। आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराशमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर बघा तुमच्या शिफ्टमधील जे प्रश्न रद्द झाले असतील त्याचे गुण सर्व उमेदवारांना फुल मार्क्स मिळतात किंवा ते प्रश्न एकूण गुणांमधून वजा केले जातात। जर तुम्ही आक्षेप घेतलेला प्रश्न बरोबर
ठरला असेल तर तुमचे 1 ते 3 मार्क या ठिकाणी वाढू शकतात। मात्र हे संपूर्णपणे रद्द झालेल्या प्रश्नांच्या संख्येवर अवलंबून असते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा अजून या ठिकाणी कडाप लागलेला नाही आहे, रिझल्ट लागलेला नाही आहे। तर कधीपर्यंत लागणार आहे ते पुढे तुम्हाला सांगणारच। आता कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे याबद्दल तुम्हाला सांगून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचा जो शिपाई हमाल फरादचा जो कडाप हा कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। त्याचं जे कारण आहे, जागा जास्त आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये। तर 30 मार्काचा हा शिपाई हमाल फरादचा पेपर होता, एक लक्षात ठेवा। मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फरादचा जो पेपर हा 30 मार्काचा होता आणि 30 पैकी जो कडाप जाणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फरादचा 30 पैकी 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे तुम्हाला। तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल फराद या कोणत्या पदामध्ये फॉर्म भरला असेल तर 19 ते 24च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर नक्की एवढा कडाप जाणार आहे, नक्की आपण सेफ झोनमध्ये एवढाच काही कडाप जाणार आहे, एक लक्षात ठेवा। एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फरादचा जो कडाप आहे 30 पैकी, तर शिपाई हमाल फरादचा जो कडाप आहे छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा, तर हा या ठिकाणी 22 ते 25च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे तुम्हाला। 22 ते 25च्या दरम्यान जर मार्क असेल तर नक्की एवढा कडाप जाणार आहे। आणि त्याचबरोबर नागपूर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा जो पेपर हा 30 मार्काचा होता आणि 30 पैकी तो कडाप जाणार आहे नागपूर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा, तर हा या ठिकाणी 22 ते 25च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन असणार आहे, एवढा काही कडाप या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता आपलं कडाप लागल्यानंतर आपली शारीरिक क्षमता चाचणी कशी असणार आहे, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराद या पदामध्ये तर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणतं काम दिलं जाणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयातील खोल्या, टेबल, खुर्च्या, खिडक्या किंवा परिसर स्वच्छ करण्यास सांगितले जाणार आहे। तुम्ही काम किती नीटनेटकेपणाने करता आणि किती वेळेत करता यावर तुम्हाला गुण दिले जाणार आहे, याच्यावर मार्क दिले जाणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर बघा यामध्ये जड फायलींचे गट्टे, तुम्हाला न्यायाधीशांचे साहित्य किंवा कार्यालयातील फर्निचर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने हलवण्यास सांगितले जाणार आहे। आणि त्याचबरोबर चपळता आणि स्टॅमिना, दिवसभरात उभे राहून किंवा धावपळ करून काम करण्याची तुमची क्षमता आणि शारीरिक सदृढता तपासली जाणार आहे, एक लक्षात ठेवा। हे काही शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आपल्याला काम या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी नीटनेटकेपणाने काम करायचं आहे, जे पण त्यांनी काम सांगितलं आनंद न करा। जर समजा तुम्ही काम केलं नाही, तुम्ही जर तिथं लाज बाळगलीत किंवा तुम्ही त्या ठिकाणी कामचोरपणा केला तर तुम्हाला गुण कमी दिले जाणार आहे, त्यामुळे वरिष्ठांचं आपल्यावर लक्ष राहते, एक लक्षात ठेवा। तर आनंदाने ते काम करा, लाज कोणती बाळगू नका त्या ठिकाणी। ठीक आहे, तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा या ठिकाणी रिझल्ट कधी लागणार आहे, कडाप कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा जो रिझल्ट आहे हा आपल्याला 20 ऑगस्टच्या अंदर आपल्याला पाहायला भेटणार आहे। 20 ऑगस्टपर्यंत रिझल्ट लागणार आहे, 20 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी कडाप लागणार आहे। तर आपल्याला संयम ठेवायचा आहे, लवकरच रिझल्ट लागत आहे, रिझल्टची प्रोसेसिंग चालू आहे, त्यामुळे 20 ऑगस्टपर्यंत तुम्ही या ठिकाणी वाट बघा। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये।